Hello students, today I am going to teach you the most important concept in solid state, that is glass. Glass ज्याला आपण काच असं म्हणतो, जे आपण डेली लाईफ मध्ये यूज करत असतो. वेगवेगळे आर्टिकल्स जर आपण पाहिले तर दे आर मोस्टली मेड फ्रॉम ग्लास. ओके, आता हे ग्लास जे आहे, ह्या ग्लासची यूज काय आहेत, हे ग्लास कशापासून बनलेले आहे? तर ग्लास हे एक सॉलिड आहे आणि ते सॉलिड्स कशा पद्धतीने बनलेले आहे, त्याचा व्हॉट आर द कॉम्पोजिशन ऑफ दॅट ग्लास, हे काय करणार आज आपण पाहणार आहोत. तर ग्लास इज अन ऑप्टिकली ट्रान्सपरंट मटेरियल. व्हॉट इज ऑप्टिकली ट्रान्सपरंट मटेरियल? ऑप्टिकली म्हणजे की ज्या मटेरियल मधून लाईट ट्रान्सफर होते त्या मटेरियलला कसलं मटेरियल म्हणायचं? ऑप्टिकली ट्रान्सपरंट मटेरियल प्रोड्युस्ड बाय फ्युजिंग टुगेदर सिलिकॉन oxide with sodium oxide, boron oxide and trace amount of transition metal oxide is added to impart color to the glass. आता ही जी काही ग्लास आहे कशापासून मिसळते? तर वेगवेगळे केमिकल कंपाऊंड्स आहेत, ज्याच्यामध्ये सिलिकॉन ऑक्साईड आहे, सोडियम ऑक्साईड आहे, बोरॉन ऑक्साईड आहे आणि वेगवेगळ्या जे काही ट्रान्झिशन मेटल्स आहेत, ह्या ट्रान्झिशन मेटलचे ऑक्साईड काय करतो आपण? ऍड करतो आणि हे फ्यूज करून ऍट हाय टेम्परेचर त्याला आपण फ्यूज करून त्याच्यापासून आपण काय करू शकतो? वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लास आपण काय करू शकतो? बनवू शकतो. आता ह्या जे ग्लास आहेत ते काय सांगतात पहा, बाय चेंजिंग इट्स कॉम्पोजिशन. जर हे सिलिकॉन ऑक्साईड आहे, सोडियम ऑक्साईड, बोरॉन ऑक्साईड किंवा वेगवेगळ्या ट्रान्झिशन मेटल जे ऑक्साईड्स आहेत, हे जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्साईड जर आपण घेतले आणि ह्या ऑक्साईडचं जर आपण फ्युजन करून जर आपण त्याचं कॉम्पोजिशन जर चेंज केलं, तर हे कॉम्पोजिशन चेंज केल्यानंतर आपल्याला जवळपास 800 वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लासेस आपल्याला पाहायला येतात, तयार करता येतात. त्यातल्या काही ग्लासेस जे आहेत, जे आपल्या सिलेबस मध्ये दिलेले आहेत, ते ग्लास कोणकोणते आहेत आणि त्या ग्लासचं कॉम्पोजिशन जे आहे, या कॉम्पोजिशन आज आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट जे काही ग्लास आहे विद्यार्थ्यांना लक्ष द्या, फर्स्ट जे काही ग्लास आहे दॅट इज कॉल्ड एज क्वार्ट्ज ग्लास. कोणती ग्लास आहे? क्वार्ट्ज ग्लास. जे आपण सॉलिड स्टेट पाहणार आहोत, ह्या सॉलिड स्टेट मध्ये जी ग्लास आहे, विच एक क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्रिस्टलाइन सॉलिड, विच ऑफ द फॉलोइंग ग्लास इज अ क्रिस्टलाइन सॉलिड. तर लक्षात घ्या, क्वार्ट्ज ग्लास, क्वार्ट्ज ह्या मटेरियल पासून बनवलेली जी काही ग्लास आहे, हे क्वार्ट्ज ग्लास इट इज अ क्रिस्टलाइन सॉलिड. हे काय आहे? क्रिस्टलाइन सॉलिड आहे. आणि हे जे काही ग्लास आहे, ही ग्लास कशापासून बनली जाते? तर इट्स कॉम्पोजिशन, जस्ट यू हॅव टू सी द कॉम्पोजिशन, सिलिकॉन डायऑक्साइड, SiO2 आपण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? SiO2. ह्या SiO2 नावाच्या केमिकल कंपाऊंड्स पासून आपण काय शकतो? क्वार्ट्ज ग्लास ही आपण बनवू शकतो. तर पाहू शकता, ही जी काही मटेरियल आहे, हे जे काही स्टोन्स आहेत, हे सिलिकॉन डायऑक्साइडचे स्टोन्स आहेत आणि या स्टोन पासून आपण क्वार्ट्ज ग्लास काय करू शकतो? बनवू शकतो. त्याचबरोबर आपण केमिस्ट्री लॅबमध्ये वेगवेगळे ॲपॅरेटस पाहतो. हे जे काही ॲपॅरेटस आहे, त्यामध्ये बीकर आहे, कोनिकल फ्लास्क आहे, त्याचबरोबर पिपेट आहे, हे कोनिकल फ्लास्क आहे, मेजरिंग सिलेंडर असतील. हे जे काही ॲपॅरेटस जे नॉन कोरोसिव्ह आहे, असे मटेरियल ज्याला आपण ग्लास असं म्हणतो, हे ग्लास सिलिकॉन डायऑक्साइड पासून काय केली जाते? बनवली जाते. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो काय टाईप आहे ग्लासचा, त्याला आपण पायरेक्स ग्लास म्हणतो. कोणती ग्लास म्हणतो आपण त्याला? पायरेक्स ग्लास. ही ग्लास हार्ड असते. ही ग्लास कशी असते? हार्ड असते. आणि ह्याच्यामध्ये जे काही मटेरियल आहे, जे काही फ्युजन करून जे आपण मटेरियल तयार करतो ही ग्लास, त्यामध्ये जे कॉम्पोजिशन आहे ते कॉम्पोजिशन तुम्ही बनवू शकता. तर SiO2 जे आहे, सिलिकॉन डायऑक्साइड, हे 60 to 80% म्हणजे मेजर जे काही कॉन्स्टिट्युएंट असणार आहे, हा काय असणार आहे? SiO2 असणार आहे. ओके, त्याचं प्रमाण आहे 60 to 80%. त्याचबरोबर 10 to 25% आपण बोरॉन ऑक्साईड घेऊ शकतो. आणि रिमेनिंग जे काही अमाऊंट आहे, हे रिमेनिंग अमाऊंट आपण Al2O3 ज्याला आपण अल्युमिनियम ऑक्साईड, हे काय घेऊ शकतो? आपण घेऊ शकतो. आणि ह्याच्या कॉम्पोजिशन, हे जे काही कॉन्स्टिट्युएंट म्हणजे जे काही घटक आहेत, हे जे काही ऑक्साइड्स आहेत, हे आपण फ्यूज करून त्यापासून पायरेक्स ग्लास काय शकतो? बनवू शकतो. तर एक्झाम्पल तुम्ही खाली बघू शकता, ही केटल आहे, हे हार्ड असते, अशा प्रकारचे काय केटल ग्लास यूज केली जाते. किंवा ही तुम्ही बिकर बघितलेला, एकदम हार्ड असं बिकर असतं, एकदम मजबूत अशा पद्धतीची ही ग्लास असते. हे आपण पायरेक्स मटेरियल पासून आपण काय शकतो? बनवू शकतो. आता एक सगळ्यात महत्त्वाची हिंट आहे की तुम्हाला विचारायचं, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉम्पोजिशन ऑफ पायरेक्स ग्लास. असं जर क्वेश्चन विचारला
तर त्यामध्ये हे घटक दिले जातात, विद्यार्थ्यांना समजत नाही कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, त्यासाठी लक्षात घ्यायचं. पायरेक्स ग्लाससाठी सिब्बल, काय लक्षात ठेवायचं, सिब्बल, सी फॉर SiO2, ब फॉर B2O3 आणि एल अल Al2O3. पायरेक्स ग्लास म्हटलं का सिब्बल, सी ब ल, SiO2, B2O3 आणि Al2O3 हे ऑक्साइड्स पासून काय केले ते बनवले जाते. ओके. नेक्स्ट जे काही ग्लास आहे सोडा लाईम ग्लास. सोडा आय थिंक तुम्ही प्याला असाल, फंटा वगैरे बॉटल दिसतात, स्प्राईट पिऊन घ्या, फक्त बघू शकता, पिऊ शकत नाही तुम्ही. तर हे जे काही सोडा लाईम ग्लास जे आहे, हे सोडा लाईम ग्लास तुम्ही इथं बघू शकता. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचा यूज पण केला असेल. हार्ड अशी काय असते ही बॉटल असते. तर सोडा लाईम ग्लास ही जी आहे, तर ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्साइड्स तुम्हाला पाहायला मिळतात. 75% SiO2 आहे, सिलिकॉन डायऑक्साइड, 15% जवळपास सोडियम ऑक्साइड आहे आणि 10% काय त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साइड आहे. ओके. तर हे जे काही मटेरियल आहे ह्याचं कॉम्पोजिशन तुम्ही काय शकता लक्षात ठेवावं लागेल. ह्याच्यावरती तुम्हाला नीटला, जेईला, सीईटीला क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्यावरती सुद्धा विचारले जाऊ शकतात. सोडा लाईमसाठी काय, सी नाका, सी नाका, सी SiO2, ना सोडियम ऑक्साइड आणि का कॅल्शियम ऑक्साइड. हे हिंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट जे ग्लास आहे रेड ग्लास. असं मी वेगवेगळ्या प्रकारचे गोरिल्ला ग्लास वगैरे मोबाईलवर बघता, वेगवेगळ्या कलरफुल ग्लासेस इथं पाहायला मिळतात. हे कशापासून, तर हे केमिस्ट्रीचं मटेरियल आहे. या मटेरियल वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल स्टोन्स पासून अशा प्रकारच्या ग्लास आपण काय शकतो बनवू शकतो. तर रेड ग्लास जर आहे हे बघू शकता, स्टोन्स आहेत रेड ग्लासचे. त्याचबरोबर हे बाउल दाखवलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. तर जे काय SiO2 आहे, सिलिकॉन डायऑक्साइड, ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गोल्ड आणि कॉपर जे रेड कलर आपले पाहायला मिळतो, याच्यामध्ये हे ट्रेसेस त्यामध्ये ऍड करून आपण रेड ग्लास बनवू शकतो. त्यानंतर येल्लो ग्लास तुम्ही पाहिले असेलच. तर हे स्टोन्स आहेत येलो ग्लासचे आणि हे वेगवेगळे आर्टिकल्स जे आहेत, आता तुम्ही उन्हामध्ये वगैरे जाताना बघू शकता की येलो ग्लास वगैरे, आपण येलो गॉगल्स वगैरे यूज करू शकतो. तर हे येलो ग्लास युरेनियम डायऑक्साइड, कोणते युरेनियम डायऑक्साइड याच्यापासून काय केले बनवले जाते. त्यानंतर नेक्स्ट जे काय ग्लास आहे दॅट इज ब्ल्यू ग्लास. कशा ब्ल्यू ग्लास, निळ्या कलरची ग्लास आहे. हे ब्ल्यू का दिसते, कारण त्यामध्ये कोबाल्ट ऑक्साइड आणि कॉपर ऑक्साइड हे केमिकल कंपाऊंड्स हे तयार करताना त्यामध्ये काय केले जातात, यूज केले जातात. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती दिलेलं आहे, ब्ल्यू ग्लास दिसते. इकडे त्याचे लहान लहान स्टोन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स आहेत. हे आर्टिकल्स आपण ब्ल्यू ग्लास पासून काय शकतो बनवू शकतो. कंपोजिशन लक्षात आलं तुमच्या, कोबाल्ट ऑक्साइड आहे, त्याचबरोबर कॉपर ऑक्साइड, ह्याच्यापासून आपण काय शकतो ब्ल्यू ग्लास बनवू शकतो. आणि लास्ट जे काही ग्लास आहे दॅट इज ग्रीन ग्लास. ग्रीन हिरव्या कलरची म्हणजे ग्रीन तुम्हाला पाहू शकता तुम्ही. ही जे ग्रीन ग्लास आहे, व्हॉट इज द कॉम्पोजिशन ऑफ ग्रीन ग्लास, तर दॅट इज इट इज मेड फ्रॉम आयर्न ऑक्साइड. कशापासून बनवतो ते, आयर्न ऑक्साइड किंवा कॉपर ऑक्साइड पासून आपण काय शकतो बनवू शकतो. तर ग्रीन आहे, हे तुम्ही आर्टिकल्स वेगवेगळ्या पद्धतीचे आपण त्यामध्ये पाहू शकतो. ओके.